नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील नवीन पदभरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदभरती अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन तुमच्या गुणवत्ता यादीनुसार तुमच्या मार्क्स बेसवरती या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणते कोणते पदे या ठिकाणी या पदभरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। काय प्रोसेस ठेवण्यात आलेली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सन 2024-25 करिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पहा, उमेदवारांकडून निव्वळ करार तत्वावरती खालील पदांसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत। पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती राबविण्यात येत असून खालील तक्त्यामध्ये जी काही पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। सदरचे अर्ज तुम्ही टपालने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन देखील सादर करू शकता। तर पहा, यामध्ये कोणते कोणते पद आहे तर पहा, स्पेशालिस्ट OBGY आणि गायनोकोलॉजिस्ट हे पद आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, पदस्थापनेचे ठिकाण तसेच कार्यक्रमाचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पात्रता पहा, MD MS इन गायनो DGO DNB काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। ठीक आहे, त्यासाठी अनुभवाची अट या ठिकाणी नाही नील सांगण्यात आलेले आहे। पदांची संख्या 1 आहे आणि आरक्षणानुसार भरावेचे पद या ठिकाणी नाही। तर मासिक एकत्रित मानधन तुम्हाला या पदाकरिता 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। नंतर पेडिट्रिशियन आहे। या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमचं MD इन पेड असायला हवं। DCH DNB काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणं आवश्यक आहे आणि हे देखील पद 1 जागा आहे। त्यासाठी 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला मासिक मानधन दिलं जाणार आहे। नंतर पहा, सर्जन पद आहे। ॲनेस्थेटिक्स आहे। यासाठी ॲनेस्थेटिक्सचा जवळपास 10 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। त्यासाठी 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला मासिक मानधन जे आहे ते दिले जाणार आहे। ओके, सो नंतर आहे सर्जन हे पद आहे। त्यासाठी MS तुमचं असायला हवं। MS इन जनरल सर्जरी DNB काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे। अनुभव या ठिकाणी नील आहे। तसंच 3 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। ओके, आणि 75,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन आहे। रेडिओलॉजिस्ट हे पद आहे। त्यासाठी तुमचं एज्युकेशन जे आहे ते MD इन रेडिओलॉजी DMRD काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पहा, 1 जागा या ठिकाणी आहे रेडिओलॉजिस्टसाठी आणि 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। नंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन आहे। तर नंतर सायकॅट्रिस्ट आहे। ENT सर्जन हे पद आहे। त्यासाठी ओके, सो ENT सर्जनची 1 जागा आहे। सायकॅट्रिस्टसाठी 1 जागा आहे आणि ANMचे देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा तुम्ही पाहू शकता। ANM देखील ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। एकूण 7 जागा आहेत आणि मासिक जे काही मानधन आहे पर मंथ तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी वेतन किंवा मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। त्यासाठी पहा, ANM तुमचं शिक्षण झालेलं असायला हवं। नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, नंतर स्टाफ नर्स हे देखील पद आहे। अधिपरिचारिका, तर पहा, त्यासाठी जे काही एज्युकेशन असायला हवं ते GNM कंप्लीट असायला हवं। किंवा BSc नर्सिंग आणि नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकूण 7 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत स्टाफ नर्सच्या आणि 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। ठीक आहे, नंतर काउन्सलर हे पद आहे। नंतर फार्मासिस्ट आहे। फिजिओथेरपिस्ट आहे। MO डेंटल आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असाल त्या पदाचं या ठिकाणी डिटेल पाहू शकता आणि त्यानुसार अप्लाय करू शकता। ठीक आहे, नंतर आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आहे। ऑडिओलॉजिस्ट आहे। ऑडिओमेट्रिक असिस्टंट आहे। ज्युनियर इंजिनियर हे देखील पद आहे। डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ज्या उमेदवाराचं झालेलं आहे ते उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। 1 जागा आहे। 25,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मासिक मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे।
स्टाफ नर्सचे देखील या ठिकाणी आणखीन पद आहेत, त्यामध्ये GNM ज्यांचं झालेलं आहे, BSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही संभाव्य रिक्त पदे आहेत 3+2 या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिले जाणार आहे, ठीक आहे। तर पहा आता ज्या उमेदवारांचं 12th+ जे काही पॅरामेडिकल बेसिक झालेले आहेत अशा उमेदवारांकरिता MPW ओके, सो MPW हे पद देखील या ठिकाणी आहे। त्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया पहा 12th पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, असे उमेदवार या ठिकाणी MPW या पदासाठी आवेदन करू शकतात। त्यासाठी पहा 11+2 या जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विवरणपत्र देण्यात आलेले आहे। SC साठी 2 जागा आहे, ST साठी 1 आहे, VJA साठी 1, OBC साठी 3 जागा, AWS साठी 2 आणि SCBC साठी 2 तसेच ओपन साठी 2 जागा, ठीक आहे। असे मिळून जवळपास आपण पाहिलं तर 11+2 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मानधन जे आहे ते दिले जाणार आहे, ठीक आहे। नंतर लॅब टेक्निशियन हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी 2 वर्ष तुम्हाला या ठिकाणी अनुभव ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यासाठी जर आपण पाहिलं तर 10+6 संभाव्य रिक्त पदे आहेत आणि ते भरण्यात येत आहे, ठीक आहे। जवळपास टोटल एकूण जर आपण वॅकन्सीज पाहिल्या तर 85 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी, ठीक आहे। 17,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी। तर पहा आता ही डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। आता अर्ज दाखल कशा पद्धतीने करायचा आहे आणि अंतिम जे काही डेट आहे, लास्ट डेट फॉर फिलिंग फॉर्म ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे। वरीलप्रमाणे मंजूर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरिता छायांकित केलेले स्वाक्षरांकित प्रतिसह उपयुक्त नमूद केलेले मंजूर पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत जी आहे ते 27/12/2024 म्हणजे 27 तारखेपासून तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठीची लिंक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच जे काही लास्ट डेट आहे ते 9/1/2025 रोजीपर्यंत तुम्ही या ठिकाणी जे काही कार्यालयीन वेळ आहे 10 ते 5:30 या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे। आता हा अर्ज तुम्ही बाय पोस्ट टपालद्वारे करू शकता किंवा त्या ठिकाणी कार्यालयाला व्हिजिट करून त्या ठिकाणी स्वतः जाऊन तुम्ही बाय हँड जे आहे ते फॉर्म तुमचा दाखल करू शकता, ओके। तर पहा या ठिकाणी जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ratnagiri.gov.in ही जे काही ZPची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती देखील या ठिकाणी ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर पहा निवड झालेल्या उमेदवारांना समितीची तयार केलेले जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या मान्य करून 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर करारनामा सादर करावायचा आहे, ठीक आहे। अनुभवासंबंधी जर आपण पाहिलं तर जे काही प्रमाणपत्र तुम्ही जोडलेले आहे, अनुभवासंबंधी जर नाही जोडले तर अनुभव तुमचा ग्राह्य धरलं जाणार नाही, ठीक आहे। तर पहा अशा पद्धतीची ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या तुम्हाला त्या ॲप्लिकेशन सोबत जोडायचं आहे। यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबतची तुमच्या मार्कशीट असतील, नंतर सेमिस्टर वाईज जे काही पॅटर्न असेल त्या अर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण तुम्हाला नमूद करायचा आहे। नंतर शाळा सोडल्याचा दाखला, यामध्ये जन्मतारखेचा नोंद असायला हवी। तसेच शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये तुम्ही जे काही काम केलेलं आहे किंवा अनुभव ज्या संस्थेमधून तुम्ही घेतलेला आहे त्या संस्थेचं तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। नंतर रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असावं। नंतर जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत तुम्हाला सोबत जोडायचं आहे, ठीक आहे। आता हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कुठल्या फॉर्मवरती जोडायचं आहे ते आपण पाहणार आहोत। पहा तुमचं जे काही A4 साईजचं जे काही पेज आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर पहा हा जो काही फॉर्मॅट आहे नमुना अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे तो फॉर्मॅट देण्यात आलेला आहे। याची तुम्ही प्रिंट काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला हा सेल्फ भरायचा आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन 2024-25 अर्जाचा नमुना, या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे। विषय कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। तसेच तुमचं नाव, तसेच तुमचं पत्रव्यवहारचा पत्ता, पिनकोड सहित दूरध्वनी क्रमांक, मेल ID, तसेच डेट ऑफ बर्थ, अर्जकर्तेवेळीचे वय किती आहे, जात प्रवर्ग, तसेच कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिलअप करायचं आहे। आणि नंतर जे आहे ते मी जे सुरुवातीला सांगितलं आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी या फॉर्मच्या नंतर जोडायचं आहे, ठीक आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नमुना प्रतिज्ञापत्र जे की लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र आहे। यामध्ये तुमचं नाव, जर तुम्ही विवाहित असाल किंवा अविवाहित असाल तर या ठिकाणी तुम्ही जे काही संख्या आहे, ओके, मुलांची जी काही संख्या आहे ते या ठिकाणी 00 असं मेन्शन करू शकता। अविवाहित असाल तर जर तुम्हाला पाल्य असतील किंवा मुले असतील तर विद्यार्थी तुम्ही जी काही संख्या असेल ते या ठिकाणी 01 02 असं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। आणि या ठिकाणी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल केले त्या पदाचं नाव लिहायचं आहे। ओके, ही सर्व माहिती तुम्हाला फिलअप करायचं आहे। नंतर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते जोडायचं आहे आणि जे काही पोस्टद्वारे जर तुम्ही दाखल करणार असाल तर या ठिकाणी जे चलन भरायचं आहे ते 100 रुपये तुम्हाला फीस जी आहे ते आकारली जाणार आहे। आणि 150 रुपये खुल्या वर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी, मागास प्रवर्गासाठी 100 रुपये जे की नाव परतावा अर्थात नॉन रिफंडेबल पेमेंट असणार आहे। ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावाने तुम्हाला चलन भरायचं आहे। ठीक आहे, तर पहा ही अपडेट आलेली आहे। 9/1/2025 ही लास्ट डेट असणार आहे। त्यामुळे व्यवस्थितरित्या ही PDF रीड करायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। ठीक आहे, मगच तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता। ओके, सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे रिक्रुटमेंट संदर्भातची। ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।